मित्रांनो, गुणोत्तर आणि प्रमाण या कन्सेप्टवर आधारित आपल्याला बरेचसे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. आता इथे बघा, एकदम छोटा आणि सोपा प्रश्न आहे. अमेरिकेकडे 30,000 मिसाईल्स आहेत आणि इराणकडे 3,000च मिसाईल आहेत. तर अमेरिका आणि इराण यांच्या मिसाईल्सचे गुणोत्तर काय? बघा, मग आपण काय करू, अमेरिकेकडे असणारे बघा, अमेरिका आणि इराण, आपल्याला यांच्याकडे असणाऱ्या मिसाईलचं गुणोत्तर काढायचं. इराण, आता बघा अमेरिकेकडे किती आहे, 30,000 आणि इराणकडे किती आहे बाबा, 3,000. तर आता हे गुणोत्तर किती झालं बघा. गुणोत्तराचा जर तुम्ही विचार केला, 1 2 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले, किती राहिले बाबा, 30/3. 30/3. आता 3 10 30 आणि 3 एक्के 3. बघा, 3 10 30, 3 एक्के 3. आपल्याकडे काय गुणोत्तर आलं, 10:1 मित्रांनो, हे गुणोत्तर आलं. यांच्याकडे असलेल्या मिसाईल्सची संख्यांचं जे काही गुणोत्तर आहे ते जवळपास 10:1 येईल. तर अशा प्रकारे आपल्याला गुणोत्तर काढायला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे मिसाईलचं गुणोत्तर आहे किंवा इतर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची गुणोत्तर विचारले जाऊ शकतात. सचिनच्या उजव्या खिशामध्ये 15 चॉकलेट आहेत, डाव्या खिशात 6 आहेत, तर त्या चॉकलेटचं गुणोत्तर काढा, असाही प्रश्न आपल्याला कधी कधी विचारला जाऊ शकतो, कसाही विचारला जाऊ शकतो. तर ही जरा ट्रिक लक्षात घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.